आणि उत्तुंग पटकावण्याचा प्रयत्न आणि त्यावर 2 धावा घेण्याचे सूचित आलेले फलंदाज काल असलेला सामना भगवा रक्षक विरुद्ध मला फोर्स नो बॉल आणि सुंदर असा पटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि परत एकदा उत्तुंग असं मारायला मिळत आणि षटकार आणि राजकुमार आणि मारलेला फटका विराटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण त्यावर एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज इंडिया बरोबर ट्रेनिंग घेऊन गेलेला आहे तो प्लेयर आणि उत्तम असा फटका आणि त्यावर 4 धावा चांगला असं कोचिंग दिलं होतं पण तो बॉलिंग मधून तिकडे गेलेला आहे आणि दिवस मारण्याचा प्रयत्न पण असफल परत एकदा उत्तम असा फटका आणि त्यावर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विराटच्या दिशेने त्यावर एक धाव एक हा उठलेला चालू आहे ते मला विरुद्ध भगवा रक्षक स्ट्रायकर्स आणि एक कटर चेंडू काही सांगण्यात कळालेला फलंदाजाला स्लिपकडे निर्धाव चेंडू आणि हा पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू त्यावर एक धाव ओव्हरची समाप्ती सुंदर असा फटका आणि त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली चोरटी धाव घेण्यात यशस्वी ठरलेले फलंदाज रनआउटचा चान्स होता पण हुकलेला आहे त्यानंतर हा सामना राज स्पोर्ट्स आणि देव स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी तयारी करायचा आहे सुंदर असा फटका चौक दिशेने आहे हा चौका आणि सुंदर असा चेंडू निर्धाव पद्धतीचा आणि परत एकदा पॉइंटच्या दिशेने खेळलेला आहे आणि त्यावर चोरटी धाव घेण्यात फलंदाज सुंदर असा फटका मिळवण्याच्या दिशेने आणि त्यावर सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव 3 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर संघाची धावसंख्या झाली ती 30 चांगला षटक विनायक रक्कडेच्या कडून आणि पहिला चेंडू उत्तुंग असं मारलेला आहे आणि बघूया त्यावर आणि हा झेल सुटलेला आहे सुंदर असा फटका पॉइंटच्या दिशेने खरोखरच या शॉटने एक आपला भारताचे रत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण झाली आणि सुंदर असा चेंडू
सुंदर फटका परत पॉईंटच्या दिशेने आणि त्यावर 4 धावा. राजकुमार परत एकदा थोडासा चढलेला चेंडू आणि त्यावर 4 धावा. चांगली बॅटिंग राजकुमारच्याकडून. आणि हा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वाईड चेंडू. धावसंख्या झाली 43. आणि हा सुंदर असा मारला फटका दिशेने गोलंदाज गिरावेला आणि त्यावर 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या झाली की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46. आणि पहिला चेंडू उत्तुंग असा फटका टॉवरच्या दिशेने आणि हा षटका. डंका चारों ओर बजा है, हर दिल में जोश छाया है, चौका लगे या छक्का जाए, बढ़ के गूंज उठ जाए. परत एकदा लेगच्या दिशेने टोललेला आणि हा चौका. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होत आहे ती बॉलर संदीप जावळे यांच्याकडून. सातत्याने लेगला मारा करत आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहे ते सिद्धेश जावळे. आणि टाकीर मारण्याचा प्रयत्न पण तिथंच उधळलेला आहे बॉल. बघूया आणि हा सुंदर जेल घेतलेला आहे. आणि महादेव गोटे आताच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून तिथे जाऊन उभारले होते आणि त्याचा खरोखर त्यांना लाभ मिळालाय. नेतृत्व करावं संघाचं तर कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महादेव कोटे. त्यांनी खरोखरच आता या बॉलच्या अगोदर तिथे त्यांनी जाऊन थांबले होते की त्यांना वाटलं होतं की तिथे बॉल उडणार आणि खरोखरच तिथे सुंदर जे धडाडीचा फलंदाज सिद्धेश जावळे त्यावेळेमध्ये परतत आहे. आकर्षक अशी दमदार खेळ करून परतत आहे. आणि यानंतर नवीन बॅट्समन येते ते तन्मय महाराज. आणि थोडासा बाहेर वाईड चेंडू. आणि उत्तुंगाचा फटका मारण्याचा प्रयत्न पण मिस झालेला आहे. चांगला चेंडू संदीप जावळे यांच्याकडून. आणि उत्तुंग फटकावण्याचा प्रयत्न मिरांच्या दिशेने गेलेला चेंडू त्यावर एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण असणार. आणि पुढे सर सहज मारला फटका आणि षटका. एक चांगली बॅटिंग राजकुमार मोरेंच्या. ते फक्त प्रॅक्टिस करतात माहिती पण जबरदस्त अशी बॅटिंग होत आहे त्यांच्याकडून. बहुतेक तिकडे खाली पहिला चेंडू आणि उत्तुंग असा मारलेला फटका आणि असा सुंदर असा षटका. आणि रिवर्स आणि खतरनाक शॉट. ते नोंद घेतली नाही ठेवली नाही त्या VPL 5 च्या इतिहासामध्ये. कारण त्यांनी रिवर्स फिरवला होता आणि लिंबूला लागून बॉल परत तिकडे गेला एक साईडला. आणि उत्तुंग असा मारलेला फटका आणि त्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्याचे फलंदाज आणि वॉकथ्रो आणि 3 धावा घेण्याचे फलंदाज
थोडीशी जुगारबाजी चालू आहे पेलर आणि बॅट्समन मध्ये त्यांच्या टॉससाठी आणि पॉइंटच्या वर मारलेला चेंडू आणि 4 धावा. या पुढचा चेंडू आणि फुल टॉस. खांद्याच्या वर नो बॉल, अंपायरचा इशारा आणि त्यावर बघूया किती धावा निघतात. 2 धावा फोन काढलेले आहेत. नो बॉल, एक शॉट. ओके ओके थँक्यू. एक शॉट रन. आणि परत एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावर बघूया किती धावा घेतात ते आणि 4 धावा. सुंदर असा चौकार आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू त्याचा सामना करेल ते राजकुमार आणि धाव संख्या झाली ती 85. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मिस फील्ड आणि एक आणि परत एकदा थ्रो मारलेला आहे. पण जबरदस्त असे 2 धावा घेतलेले आहेत. क्रिकेट हमारी शान है, दिल की ये पहचान है, दूर दूर से खिलाड़ी आए, बस जीत का अरमान है. छत्रपति शिवाजी महाराज मैदान में जंग सजी, हर दिल में एक सपना भी, तीरों की गूंज बजी. बाबा साहबनाथ महाराज का आशीर्वाद साथ है, हर गेंद में जोश है, हर खिलाड़ी खास है. आवाज आसमान छू जाए, हर दिल जोश से भर जाए. छक्का पड़े तो शोर मचाओ, अपनी टीम को जीत दिलाओ. पहिला चेंडू ओ खतरनाक फिरवते दररोज चॅलेंजमध्ये बॅट्समन पण आणि बॉलर पण दररोज प्रॅक्टिस मध्ये असतात. आणि थोडीशी दिशा गोलंदाजी बॅटची करायला गेलेला आहे चेंडू आणि 4 धावा. एक चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी. पुढचा चेंडू सुंदर फटका आणि 4 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 9 धावा आहेत. 36 चेंडू 88 धावा देण्याचा आहे मला स्पोर्ट्स संघाबरोबर समोर. परत एकदा करण्याचा प्रयत्न सफल. चेंडू धावसंख्या आणि परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न पण कॅच करायला घेऊन तिथे सुरू चेंडू, त्यावर 1 धाव. चांगला षटक आणि जबरदस्त. पहिला चेंडू आणि सुंदर चेंडू. 1 बॉल, चांगली लेंथ. आणि उत्तम असं मारलेला फटका आणि झेल सुटलेला आहे. एक चांगला दुवागा फलंदाज की ज्याच्या जमत एक हाती सामना जिंकून द्यायची बोलला सोडला अशा
घातक खेळाडूला झेल सोडलेला तो बाहेर आहे महाराजांनी. परत एकदा उत्तम असा मारलेला फटका मिळवांच्यावरून आणि या 4 धावा सर्कलच्या डोक्यावरून मारलेला चेंडू 4 धावा आणि खरोखरच हा झेल कितपत महागात पडतो. खतरनाक. मगाशी थोडीशी ताकद कमी पडली होती तिथेच गोल उडाला होता पण ती ताकद त्याने आता या शॉटच्या माध्यमातून भरून काढलेली आहे. चेंडू उत्तम असा फटका हंटर का कमाल. लेकिन मारने वाला भी फटका जबरदस्त है. 2 षटकांच्या समांतर 28 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे. आणि पहिला चेंडू आणि फुल टॉस घेऊन मारलेला आहे आणि त्यावर अंतर भाई हे अंतर. चांगला चेंडू तितका चांगला त्याने खेळून काढलेला आहे आणि ते 2 धावा घेण्यात परत एकदा उत्तम असा फटका आणि हा षटका. आणि धाव संख्या झालेली 43. परत एकदा चांगला चेंडू चांगला कमबॅक. थोडीशी दिसायला गोलंदाजी आणि वाईट चेंडू. आणि परत एकदा पांढऱ्या सिनेमाला चेंडू आणि त्यावर एक तोडी लागलेला फलंदाज. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 45. अजूनही 3 षटकात 43 धावांची गरज आहे. 18 चेंडू 43 धावा आहेत. रंगत असलेला आणि हा सुंदर असा चेंडू त्याचा त्यांना पुरेपूर फायदा होत आहे. बघूया पुढचा चेंडू. सुंदर फटका वाईच्या दिशेने चौका. 16 चेंडू 39 धावा. एक जबरदस्त समीकरण. 16 चेंडू 39. सुंदर फटका पिल्लर मेहनत केला होता. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चतुर्थ तालात मागे पडली. धाव घ्यायला यशस्वी ठरले. माहीत आहे त्यामध्ये कारण आणि परत एकदा दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण सफल. चांगलं फिल्डिंग आणि सुंदर चेंडू आणि एक धाव. चांगला षटक टाकत महाराज. सुंदर चेंडू सुंदर फटका आणि ये कॅच नाही भाई. मॅच है.
त्याची की मी आताच तारीफ करत होतो की युवा सहसा नौजवान खेळाडू कसं तयार व्हावे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे विघ्नेश हजारे. त्याने चांगला झेल घेतलेला आहे. सांगतो अजून मोरे गडबड करू नका. तुम्ही मॅच मध्ये आला आम्हाला भान नाही पण स्कोर सांगा जरा. 12 चेंडू 35 धावांची गरज आहे. चेंडू राजकुमाराचा मागे पुढे याच्यासाठी आणि यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू परत एकदा पुढून मारण्याचा प्रयत्न पण असफल. परत एकदा फुलटॉस आणि बॅटची करायला गेलेला आहे चेंडू आणि कडी बाद फुलटॉस पद्धतीचा चेंडू. बॅट्समॅनला काय विषय आहे तुम्ही बॉलिंगला टाइमपास होत आहे आणि वाईट चेंडू आणि कुठून पटकन मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे त्यावर एकदा खेळाचं महत्व जाणून घ्या आणि उत्तम असा पटकन मिसफील्ड त्यावर 4 धावा. चांगला करारा संधी जावयाच्या बॅटमधून लक्ष द्या. आपल्याला 2 बॉल गेलेले आहेत आपण बघा आणि थोडीशी दिसायला मोठी आणि वाईट चेंडू 7 चेंडू टाकता येईल. 7 खणखणीत चौकार जर मारले तर हा सामना जिंकू शकतो मला 7 चेंडू टाकता येईल आणि हा फुलटॉस आणि बघूया आणि लेगच्या दिशेने टोललेला चेंडू त्यावर बघूया आणि चौका 5 चेंडू 3 धावा. 7 चेंडू 3 धावांची गरज. तयार करायच्या बॅटिंग साठी आपली पहिली बॅटिंग आहे आणि नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. थोड्यामध्ये हातामध्ये आणि बॅच कडे चौकार 3 चेंडू 12 धावा. जबरदस्त अशी लढत. दोन चेंडू 10 धावा. आणि उत्तम फटका मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असे आणि चांगली गोलंदाजी. सुरक्षित सामना आणि सुंदर असे गोलंदाजी. एक अनुभवी गोलंदाज शिवा आर्णे
ते कंटिन्युअसली ते प्रॅक्टिस मध्ये हजर असतात. त्यांच्याकडून एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि हा सामना जिंकलेला आहे. भगवा रक्षक स्ट्रायकर्स या संघाने 8 धावांनी सामना जिंकलेला आहे.